गुरुदेव भक्तांनी पत्रकार परिषद घेत भूवैकुंठ अड्याळ टेकडी काही लोकांनी हडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केलाय। 1967 पासून गीताचार्य तुकाराम दादा यांच्या मार्गदर्शनाखाली भूवैकुंठ समितीने टेकडीचा ताबा घेतला। यापूर्वीपासूनच या टेकडीवर कार्य सुरू आहे। तेथील धार्मिक आणि सामाजिक सेवा देखील अनेक वर्षापासून सुरू आहे, पण सध्या काही तथाकथित लोकांनी या टेकडीवर आपला ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय। तेथील अवैध खोदकाम, खड्डे खणणे आणि बांधकाम सुरू करण्यात आले। यावर गुरुदेव भक्तांनी कडव्या शब्दात टीका केली आहे। 2 मे 2025 रोजी नागपूर उच्च न्यायालयाने भूवैकुंठ समितीच्या बाजूने निर्णय दिला। न्यायालयाने दिवाणी न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश रद्द केले आणि तुकाराम दादा प्रणीत समितीला कायदेशीर मान्यता दिली। तरी या निर्णयानंतर काही लोकांनी उपद्रवी कार्य सुरूच केले आहे। गुरुदेव भक्तांनी असा इशारा दिलाय की जर 7 दिवसांच्या आत या व्यक्तींविरुद्ध योग्य कारवाई केली नाही तर ते तीव्र आंदोलन छेडतील। यासाठी स्थानिक प्रशासनाला पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे। गुरुदेव भक्तांनी सांगितले की हा सर्व संघर्ष त्यांना धार्मिक आणि ऐतिहासिक आधाराच्या रक्षणासाठी करावा लागतोय। त्यांच्या दृष्टीने याला विरोध करणारे लोक त्यांच्या कार्यावर अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या अधिकारांची रक्षा करण्यासाठी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे। विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला अड्याटेकीच्या प्रकरणाची माहिती इथे सर्वांना विशद करत आहोत की 1967 ला वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे कर्मयोगी पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांनी अड्याटेकडीवर स्वावलंबन, स्वयंशासन आणि स्वयंपूर्णता या आधारे प्रयोग स्थापन केला। तेव्हापासून तर तुकारामदादांनी निर्माण केलेली भूवैकुंठ समिती याद्वारे अड्याटेकीचं संचालन होत आहे आणि संपूर्ण जनता जनार्दन तन मन धनाने त्याला सहकार्य सुद्धा करत आहे। असं असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी अड्याटेकीवर धुडगूस घालून तिथली शांतता भंग करण्याचा एक अविरत प्रयत्न चालू केलेला आहे। या संदर्भात आपण पाहतो म्हटलं तर 2010 मध्ये अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोदरी, जिल्हा अमरावती यांनी अड्याटेकडी हडपण्याच्या दृष्टिकोनातून दिवाणी न्यायालय ब्रह्मपुरी येथे दावा दाखल केला। तो दावा 2013 मध्ये ब्रह्मपुरी न्यायालयाने खारिज केला। त्यानंतर त्यांनी अपीलमध्ये जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपुरामध्ये अपील घेतली। अपील सुद्धा त्यांची खारिज करण्यामध्ये आली आणि अड्याटेकीचा ताबा, वहिवाट किंवा कोणताही आदेश त्यांना मिळाला नाही। मग असं चालू असताना पुन्हा त्यांनी नवीन केस टाकली। तुकारामदादा गीताचार्य आणि नाळकेदादा यांच्या दोघांच्या निधनाचा गैरफायदा घेऊन 12/12/2020 मध्ये त्यांनी अड्याटेकडी ही लोकन्यायालयामध्ये समझोता करून अखिल भारतीय गुरुकुंज मोदरीच्या नावे त्यांनी करून घेण्याचा प्रयत्न केला। याच्या विरोधामध्ये आपण सेम कोर्ट दिवाणी न्यायालय ब्रह्मपुरीला अपील दाखल केली। तिथे आपली अपील खारिज झाली। चंद्रपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आपण अपील दाखल केली, तिथेही आपली अपील खारिज झाली। आणि त्यानंतर हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरला आम्ही रिट पिटिशन याचिका दाखल केली आणि 2 मे 2025 रोजी आपली रिट पिटिशन जी होती न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये, ती मंजूर झाली आणि आपल्या विरुद्ध गेलेले जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश आणि ब्रह्मपुरी दिवाणी न्यायालयाचे आदेश, दोन्ही आदेश या उच्च न्यायालयाने खारिज केले। त्याच्यामुळे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोदरी यांचा अड्याटेकडीवर कोणत्याही प्रकारचा नैतिक मालकी अधिकार राहिलेला नाही। परंतु असे असताना सुद्धा अड्याटेकडीवर खोदकाम करणे, गड्डे करणे, बांधकाम करणे आणि यासाठी अड्या गावाची ग्रामपंचायत त्यांना तनमन धनाने एनओसी देऊन मदत करत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये अड्या गावातल्या ग्रामपंचायती त्यांना भरपूर त्यांनी मदत केलेली आहे, प्रत्येक एनओसी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे अड्याटेकडीवर जी शांतता आहे किंवा सुव्यवस्था आहे ही भंग होण्याचा नेहमी प्रयत्न झालेला आहे। आजच्या तारखेमध्ये दिवाणी न्यायालय ब्रह्मपुरीचा आदेश 2013चा, जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूरचा आदेश 2017चा, त्याच्यानंतर उच्च न्यायालय नागपूरचा आदेश 2 मे 2025चा, सोबतच जमीन मिळालेले सगळे कागदपत्र आणि 1967 पासून तर या चालू कालखंडापर्यंत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनाचा जेवढाही रेव्हन्यू रेकॉर्ड आहे त्याच्यावर ताबा, वहिवाट आणि चालक मालक म्हणून भूवैकुंठ समिती अड्याटेकीचीच नोंद आहे। कुठेही गुरुकुंज मोदरी किंवा इतर संस्थेचा काही संबंध नाही आहे। परंतु असे असताना तिथे बेकायदेशीर पद्धतीने अचानक खड्डे करणे, गड्डे करणे, माल उतरवणे, बांधकामाचा प्रयत्न करणे आणि हिंसाचार होईल किंवा सुख शांतता भंग होईल अशा गोष्टी तिथे घडत आहे। 26 जानेवारीला अचानकच कोणाला माहित न करताना तिथे खोदकाम करण्यामध्ये आलं, माल उतरवण्यामध्ये आला रेती आणि गिट्टीचा। 27 जानेवारीला सकाळी गुरुदेव भक्तांच्या, आमच्या लोकांच्या हे लक्षात आलं
आणि त्याच्यामुळे आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. 27 तारखेला लगेच आम्ही तहसीलदार, एसडीओ, ठाणेदार साहेब, डीवायएसपी साहेब आणि बीडीओ या सगळ्याला आम्ही लेखी अर्जाद्वारे सूचना दिली की हे सर्व कामं तात्काळ बंद करून खड्डे पूर्वत बुजवण्यामध्ये यावे. यानं हे जर कारवाई जर शासनाने जर नाही केली तर 1 हप्त्यानंतर गुरुदेव भक्त 1 हप्त्यानंतर 7 दिवसानंतर गुरुदेव भक्त आपल्या पद्धतीने याच्यावर निर्णय करेल आणि हा जो गैरकायदेशीर प्रकार हे विघ्न संतोषी लोक घडून आणत आहे त्यांचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सगळ्या प्रकारचं आंदोलन आणि सगळ्या प्रकारचा विरोध आणि बिमोड करण्याची तयारी आम्ही गुरुदेव भक्तांनी केलेली आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.